Good morning, students. I am Bardey Madam from Shahar Takri High School, Shahar Takri. For Standard 8, Subject General Science, we have studied our chapter Human Body and Organ System. In last lecture, we have seen about what is meant by respiration and steps in respiration, that is external respiration, internal respiration and cellular respiration. Today, we see how this respiration process takes place. See, here is figure of our respiratory system. In this figure, we have seen many parts in respiratory system. First part, that is main part of this respiration, from which our respiration process is start, is known as nose. Respiratory system and respiration begin with this nose. Air is filtered with the help of hair and mucus present in the nose. We know that in our nose there is presence of some hairs and mucus. Mucus is one type of sticky material that is present in our nose. आपल्याला माहीत आहे या आपल्या नाकामध्ये काही केस असतात आणि एक चिकट असा पदार्थ असतो ज्याला म्युकस असे म्हटलं जातं. आणि मग या चिकट पदार्थ आणि केसांच्या साहाय्याने आपण जी हवेतून जो ऑक्सिजन घेतो किंवा जी हवा शरीरामध्ये प्रवेश करते ती गाळली जाते या म्युकस आणि केसांच्या साहाय्याने. देन दिस एअर इज ट्रॅव्हलिंग थ्रू दिस अदर पार्ट्स ऑफ दिस रेस्पिरेटरी सिस्टीम. Second part is pharynx. A pharynx is present in this portion. Food pipe and wind pipe originate in this pharynx. See these two pipes. One is food pipe and second is wind pipe. These two pipes are traveling or present in this pharynx, started from this pharynx. Wind pipe is present in front of the food pipe. Wind pipe is present in front of food pipe. Then there is a lid at the beginning of wind pipe. Wind pipe च्या सुरुवातीला काय असतं? लीड, एक झाकणासारखी रचना असणारा हा wind pipe असतो. This lid closes the wind pipe during passing of food into food pipe and thereby normally prevents the entry of food particles into wind pipe. या झाकणाचं काम काय? तर ज्यावेळी आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळी अन्नच फूड पाईपमध्ये जातं, पण ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी या श्वास नलिकेत खाल्लेलं अन्न जाऊ नये म्हणून या लीडचा उपयोग होतो. लीड क्लोजेस, ती लीड काय होतं? बंद होतं ज्यावेळी विंड पाईप चालू असतो किंवा विंड पाईपचं काम चालू असतं. त्यावेळी या विंड पाईपमध्ये एखादा फूडचा म्हणजे अन्नाचा कण जाऊ नये हे काम कोण करतं? हे लीड करतं. म्हणून आपल्याला कधी कधी जेवताना बोलताना काय होतं? ठसका लागतो आणि आपल्याला जाणीव होती की घशात अन्नाचा कण अडकलेला आहे. त्यावेळी आपल्याला जी तकलीफ होती ते ह्या लीडचं कार्य ऑन दी स्पॉट व्यवस्थित न झाल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. अदरवाईज विंड पाईप रिमेन्स ओपन. इतर वेळेस काय असतं? हा विंड पाईप ओपन असतो, फक्त जेवताना हा बंद केला जातो. हेन्स एअर पासेस थ्रू फॅरिक्स इनटू विंड पाईप. म्हणून काय होतं? फॅरिक्समध्ये मधून येणारी जी हवा आहे किंवा एअर आहे ती विंड पाईपमध्ये जाते. त्यानंतर इथं तुम्हाला दिसत आहे विंड पाईप. आता या विंड पाईपचं फंक्शन कसं चालतं? विंड पाईप इज स्वोलन ॲट द बिगिनिंग ड्यू टू साऊंड बॉक्स. विंड पाईप बफर कट्स इन द थोरॅक्स. वन ब्रँच एंटर्स द राईट लंग अँड अदर इन टू लेफ्ट लंग. आता तुम्हाला इथं लक्षात येत असेल विंड पाईपचे दोन एंड आहेत, एक राईट लंगमध्ये आणि एक लेफ्ट लंगमध्ये पास होतात. आता आपल्याला माहिती इथं स्वरकोश असतो. स्वरकोश आपल्याला तुमच्या घशाच्या तिथे लक्ष द्या, तुम्हाला लक्षात येईल घशाच्या तिथं असा उंचवटा झालेला भाग असतो. हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? थोरॅक्स.
आणि मग ह्या थोरॅक्सच्या तिथे हवा गेल्यानंतर हा फुगतो. फुगल्यानंतर हवा आत घेतली जाते आणि या दोन एंट्रीच्या साह्याने राईट आणि लेफ्ट लंगमध्ये ही हवा जाते. मग त्यानंतर ही लंगची रचना आहे. इथं तुम्हाला दिसते आकृतीत, एका लंगची बाहेरची बाजू दिलेली आणि दुसऱ्या लंगची इंटरनल रचना दिलेली. एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही लंग सारखे आहेत, पण आकृतीत दाखवताना काय दिलं आहे, एका लंगला एक्सटर्नल स्ट्रक्चर दिलं आहे आणि एका लंगचं इंटरनल स्ट्रक्चर दिलेलं आहे. पहा मग, ए लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साइड्स ऑफ हार्ट इन thoracic cavity. Maximum area of thoracic cavity is occupied by lung and they cover the maximum part of heart. Each lung has double layer covering. It is called as pleuria. Lungs are elastic like sponge. Lungs are made up of many small compartments called as alveoli. Rich network of capillaries is present around each alveoli. पाहता याची जी स्मूथ रचना आहे, याच्यामध्ये तुम्हाला अशा काही रचना दिसतात ज्यात हवेची बुडबुडे तयार झालेली. इथं जे गोल गोल दिसत आहेत ना, ही सगळे असं फुगलेला फुगा कसा असतो त्याप्रमाणे ही रचना असते. आणि मग हे लंग्स काय आहेत, आयदर साईड म्हणजे दोन बाजूला दोन, या पद्धतीने हार्टच्या थोरॅकिक कॅव्हिटीमध्ये हे काय झालेले असतात, त्यांचं स्ट्रक्चर असतं. मॅक्झिमम एरिया ऑफ दिस कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय लंग्स अँड दे कवर मॅक्झिमम पार्ट ऑफ हार्ट. आणि याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त हार्टचा पार्ट काय केला जातो, कव्हर केला जातो. आता पहा, इथं तुम्हाला रचना दिसते. Each lung has double layered covering. Double layer covering. It is called as pleuria. Lungs are elastic like sponge. हे lungs कसे असतात, स्पंज सारखे इलास्टिक असतात. म्हणजे हवा आत बाहेर घेतल्यानंतर या लंग्स काय होतं, त्यांचं फुगणे म्हणजे आकुंचन आणि प्रसरण ह्या क्रिया घडत असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड एज अल्व्हिओली. याच्यामध्ये छोटे छोटे पार्ट किंवा कंपार्टमेंट्स असतात, त्याला काय म्हणलं जातं, अल्व्हिओली. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरी इज प्रेझेंट इन दिस अल्व्हिओली. पहा आता अल्व्हिओलीचा सिंग्युलर काय असतं, अल्व्हिओलस. पहा, प्रत्येक अल्व्हिओलसमध्ये रक्तवाहिन्यांचं काय जाळे, म्हणून असं म्हणलं जातं रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. आता इथं अल्व्हिओलीची रचना दिसेल तुम्हाला, लक्षात येत आहे. इन अँड आउट एअर पॅसेज, ही जी फुग्याची रचना आहे ना, हे फुग्याचं तोंड समजा, याच्यातून हवा आत घेतली जाते आणि बाहेर सोडली जाते. आता या अल्व्हिओलसच्या कडेने ट्रान्सपोर्ट इनटू कॅपिलरीज आणि आरबीसी, म्हणजे याच्यात लाल रक्तवाहिन्या, ज्याला काय म्हणतात लाल पेशी, आरबीसीज, रेड ब्लड कॅपिलरीज किंवा कार्पस्कल्स, यांच्या थ्रू काय होतं, हवेचं वहन होतं. आणि अशा प्रकारे यांची काय असते, रचना असते. वॉल्स ऑफ अल्व्हिओली अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. या कॅपिलरीजची जी रचना आहे किंवा ज्याचं बाहेरचं कवर हे कसं आहे, एक्स्ट्रीमली थिन, अतिशय पातळ. गॅसियस एक्सचेंज कॅन इझिली टेक प्लेस. याच्यामुळे काय होतं, वायूंची देवाणघेवाण सहजासहजी होऊ शकते या पातळ भिंतींमधून. ॲज लार्जर नंबर ऑफ अल्व्हिओली प्रेझेंट इन लंग्स, लार्जर सरफेस इज अवेलेबल फॉर गॅसियस एक्सचेंज. ज्या पद्धतीने जास्त प्रमाणात अल्व्हिओली जर असतील तर जास्त प्रमाणात त्यासाठी सरफेस उपलब्ध होऊ शकतो. कशासाठी, वायूंच्या देवाणघेवाणसाठी. आता वायूंची देवाणघेवाण म्हणजेच काय, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, हे दोन्ही क्रिया यांच्या साह्याने होतात. मग आता हे एक्सचेंजेस ऑफ गॅसेस इन लंग्स हे कसं घडलं जातं, लंग्समध्ये या गॅसेसचं एक्सचेंज कसं घडलं जातं. गॅसियस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओली. ज्या वेळी या अल्व्हिओलीच्या कडेला राऊंडेड पोर्शनमध्ये ह्या कॅपिलरीज पसरलेल्या आहेत, आरबीसीज पसरलेल्या आहेत, म्हणजे हे कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. कशाची, गॅसियस एक्सचेंजची. अँड आयर्न कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द आरबीसीज. तुम्हाला माहिती
आपलं जर रक्तात RBCमध्ये जर HBचं प्रमाण कमी झालं तर आपली रक्ताची टेस्ट घेतली जाते. म्हणजेच याच्यामध्ये या रक्तामध्ये आयर्नचे कण आणि हिमोग्लोबिनचे कण प्रेझेंट असतात. हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब्स द ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन ॲल्व्हेओली. ॲल्व्हेओलीमधला ऑक्सिजन जो आहे तो हिमोग्लोबिनच्या थ्रू आपल्या शरीरात प्रवेश करतो सायमल्टेनियसली. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स मूव्ह फ्रॉम ब्लड इंटू ॲल्व्हेओली. ज्यावेळी ॲल्व्हेओलीमधून ब्लडमध्ये ऑक्सिजन जातो त्याचवेळी ॲट द सेम टाईम कार्बन डायऑक्साईड हा ब्लड व्हेसल्स किंवा कार्पस्कल्समधून कुठं जातो, ॲल्व्हेओलीमध्ये जातो. थस ऑक्सिजन इज टेकन इन टू ब्लड अँड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर रिमूव्ड फ्रॉम द ब्लड. अशा पद्धतीने ब्लडमध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन शोषला जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे बाष्प बाहेर काढले जाते. अँड दिस गिवन आउट आणि रिमूव्ह झालेला जो कार्बन डायऑक्साईड किंवा वॉटर वेपर्स ह्या एक्सहॅलेशन म्हणजे उच्छ्वासाद्वारे शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. मग आता त्याच्यानंतर आहे डायफ्रॅम. डायफ्रॅम हा पडद्यासारखी रचना आहे म्हणून याला काय म्हणलं जातं, डायफ्रॅम. ही पडद्यासारखी रचना आहे. पहा, वेन डायफ्रॅम मूव्स डाऊनवर्ड वी ब्रीथ इन अँड इनकमिंग एअर फिल्स द ॲल्व्हेओली इन द लंग्स. वेन डायफ्रॅम मूव्स अपवर्ड्स एअर इन द लंग्स इज पुश्ड आउट. म्हणजे हा जो डायफ्रॅम आहे, हा जो पडदा आहे, तो ज्यावेळी खाली जातो त्यावेळी काय होतं, ॲल्व्हेओलीमधून लंग्समध्ये हवा घेतली जाते आणि पुन्हा पडदा ज्यावेळी वर होतो त्यावेळी हवा पुन्हा बाहेर सोडली जाते. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ thoracic cage. This partition is called as diaphragm. It is present between the thoracic cavity and abdominal cavity. Simultaneous rising up of ribs and lowering of diaphragm causes the decrease in pressure on the lungs. Due to this, air moves into the lungs through nose. When ribs return to their original position and diaphragm rises up, pressure on the lungs increases. Due to this, air moves out from it through nose. Continuous upward and downward movement of diaphragm is necessary to bring about the process of breathing. डायफ्रॅमची रचना म्हणजे पडद्याची रचना आहे. पडदा हलल्यानंतर किंवा पडद्याची रचना खालीवर झाल्यानंतर ज्या पद्धतीने हवा आत घेतली जाते, बाहेर सोडली जाते, याप्रमाणे हे पोर्शनचं काम चालू असतं. आता याच्यामध्ये काय घडत असतं, बरगड्या आहेत आपल्या छातीच्या पिंजऱ्याभोवती, मग त्यांच्या तळाशी हा स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला काय म्हणतात, डायफ्रॅम म्हणतात. मग डायफ्रॅम हे कुठे आहे, पोटाची पोकळी आणि छातीची पोकळी यांच्या दरम्यान आहे. म्हणजे छातीच्या बरगड्यांना लागून पोटाच्या वर अशा पद्धतीने यांची रचना असते. मग ज्यावेळी श्वास घेतला जातो तेव्हा बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वास पटल खाली जातो. या दोन्ही क्रिया एकदम घडल्यामुळे काय होतं, फुफ्फुसावरचा दाब कमी होतो. आणि तुम्हाला माहिती आहे, फुफ्फुसावरचा दाब कमी झाला की बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते आणि बरगड्या पुन्हा मूळ जागी परत येतात आणि श्वास पटल पुन्हा वर उचलला गेला की फुफ्फुसावर दाब पडतो आणि हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. हा श्वासपटल किंवा डायफ्रॅम जो आहे तो सतत वर खाली होण्यामुळे याची हालचाल घडते आणि श्वासोच्छ्वास किंवा ज्याला आपण रेस्पिरेशन ही प्रोसेस म्हणतो, ही रेस्पिरेशन किंवा ब्रिदिंगची प्रोसेस सतत घडत असते. अशा पद्धतीने डायफ्रॅम हा फार महत्त्वाचा घटक आपल्या रेस्पिरेशन सिस्टीममध्ये आहे, ज्याच्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम व्यवस्थित तिचं कार्य करू शकते. समजलंय सर्वांना, आलंय लक्षात? ओके.